आपण सर्वांचं माझ्या माहेरच्या स्वयंपाकघरात स्वागत आहे। आणि हे लाल हिरवे पिवळे लाडू एकदम छान करून घेतलेले आहेत आम्ही बुंदीचे। तर हे लाडू दुसऱ्या दिवशीचे आहेत। पहिल्या दिवशी अगोदर केलेली रेसिपी दाखवणार आहे मी। तर सर्व व्हिडिओ पाहायला विसरू नका। आणि एकदम टेस्टी झालेले आहेत हे लाडू। आणि लक्ष्मीला अगोदर आम्ही नैवेद्य पण ठेवला होता। तर हे आता हे केलेल्या पहिल्या दिवशीचे आम्ही इलायची दळून घेतलेली आहे, चांगली कुटून घेतलेली आहे बत्त्यामध्ये। आणि हे कलर काढून घेतले हे सगळे। हे 4 कलर करायचे आहेत आम्हाला। तर 4 कलर कसे करणार आहे ते नक्की पहा सर्व व्हिडिओ, तर समजेल ह्याच्यामध्ये कसं कसं केले ते। आणि एकदम परफेक्ट माप होता ह्या लाडूचा। तर आम्ही 4 गिलास पीठ घेतलं, कढीपीठ, आणि 4 गिलास 2 गिलासच पाणी टाकलेलं आहे। तर त्याच्यातलंच थोडं बेटर हे सगळं कढीपिठाचं काढून घेतलेलं आहे, कलर बनवायसाठी वेगळं थोडं। तर हे आता ह्याच्यात मेरून कलर आहे ना, हा लाल कलर होतो ह्याच्यामध्ये पिठामध्ये टाकल्याने। मग आता हे लाल कलर झाला ना, मग आपल्याला आणखीन हिरवा कलर ते आणखीन कलर मिसळून घ्यायचे। तर अगोदर केसरी आणि मेरून कलर, आता हे हिरवा कलर मिसळून घेतला आहे त्याच्यामध्ये। तर हिरवा कलर पण छान गडद करायसाठी आणखीन टाकावं लागते, पण आम्ही थोडं अगोदर तेलामध्ये टाकून घेणार आहेत आणि पुन्हा मग पुढची टाकून कलर घेणार आहे कमी जास्त झालं तर। तर आता हे असं एवढं ह्याच्यामध्ये तळत्या का बघत आहेत आम्ही। बुंदी काढायची आहे आम्हाला, झाऱ्या पण घेतल्या बुंदी काढायचा आम्ही। तर छोटासा आपला घरगुतीच कढई घेतलेली आहे, घरगुतीच झाऱ्या। तर हे बाजूने टाकल्याने कसं होते, मधात पगळून असं मधामध्ये येते ते पीठ आणि बरोबरच पडते, मग त्याच्यामध्ये गोल पडत असते बुंदी ह्याच्यामध्ये। तर हे असं तेल पण गरम छान झाले होतं। अगोदर परफेक्ट करायचं असलं तर थोडंसं तेलामध्ये टाकून बघावं लागते, करपलं तर मग चांगलं लागत नाही। कारण आपल्याला एक कच्चा थोडासा घाणा काढायचा आहे आपल्याला, जास्त पण तळायचं नाही। जास्त तळल्याने मग पाक मुरत नाही, जास्त मीडियममध्ये तळायचं आता अशा ह्याच्यामध्ये। आता हे पाहू शकता तुम्ही, एवढं तळून घेतले आम्ही। तर हे तळून आता हे आम्ही काढून घेत आहे थोडं। एक स्टीलचं टोपलं घेतलेलं आहे। आता खरपूस चांगली तळून झालेली आहे ही नुकती तळली म्हणजे अशीच आपल्याला समजते खरपूस झालेली। मग आता हे आणखीन दुसरं पण करून घ्यायला आम्ही। तर भरपूर आहे 4 गिलासाची करायची, भरपूर टाईम लागते, पण आम्ही तुम्हाला एवढ्याच टाईममध्ये हे करून दाखवते एकदम। तर हे चांगलं पाऊस पडल्याने पडत आहे तेलामध्ये चांगलं, आणि खूप मजा येते असं किचनमध्ये काय करताना 2-3 बायका असल्यावर। एकटीला तर खूप टेन्शन येते करायला। तर माझ्या लहान्या भावाची बायको करून देत आहे मला लाडू। तर हे एवढे लाडू करून घेत आहे तिच्याकडून मी। 4 गिलास पिठाचे करून घेत आहे, कलर टाकून सगळे, आणि ड्रायफ्रूट ते टाकून छान एकदम पद्धतशीर तूप टाकून। तर हे छान तळून घेतले। आणखीन कितीतरी घणे आहेत। आता मला पण तळून घ्यायचं होतं, तिला म्हणलं होतं मला पण तळून घ्यायचं आहे म्हणून। आणि मी आता हे तळून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं। तर मी शेताला गेली होती मी, तर खूप भोपळं पण आणलं होतं शेतामध्ये जाऊन, मिरच्या भाजीपाला सगळं आणला होता ताजा एकदम। माझ्या भावाच्या शेतामध्ये भाजीपाला ताजा असतो, आम्ही कधी पण माहेरी गेलो तर ताजा भाजीपाला पण आणतो। तर हे छान खरपूस एवढी तळून घेतलेली आहे चांगली। थोडी कच्ची ठेवायची म्हणलं ना पाक मुरायसाठी, तेच तर मेन असते करताना। आणि एकाला दोघी असले तर छान जमते। तर करता हे सगळं कलर चांगले करून घेतले तर करतो, मला तर एकटी पण सगळं करू शकतो, पण थोडं सांगण्यामध्ये ते वेगळं असते सगळ्यांचं मिसळून करणं, म्हणजे बिघडत नाही काही नाही सगळेजण मिळून केलं तर मग आता आणखीन हे काढून घेतलेली आहे सगळी। आता हे सगळं संपून टाकले। आता आम्हाला काढायचे कलर, आता हे 3 कलर। तर अगोदर केसरी कलर मी कशी टाकायले तसंच टाकायचं असते हे, आणि मधामध्ये जास्त नाही टाकायचं, अगोदर कढीनंच टाकायचं असते, मग ते सगळं मधामध्ये एकदम मिक्स होऊन जाते आणि छान गोल एकदम छान आलेली आहे ही पण। आता हा झाला केसरी कलर। आणि मग आता आपल्याला असेच सगळे कलर काढून घ्यायचे। तर हे एवढी अगोदरची सगळी झालेली आहे बुंदी तळून। आता तळून झाल्यावर कलर खूप लाईट झाले होते, तर आम्ही आणखीन थोडं टाकलेला आहे, थोडा कलर जसा लागन तसा। तर आता ह्या ऑरेंज आलं ना, ह्याचा लाल कलर होणार आता हे। तर एवढा कलर अर्धा चमचा लागत होता, आम्ही थोडं कमीच टाकलं होतं अगोदर जास्त होईल म्हणून। तर हे असं जास्त अर्धा चमचा लागते एवढ्या सारणला।
तर आम्ही असं टाकून कलर एकदम लाल छान तळलेली आहे, एकदम कलरफुल ही पण. आणि आता अशीच आता हिरवी पण तळून कलर केलेलाच आहे अलग, ते पण तळून घ्यायचं आहे. तर आता हे हे केसरी आणि हे लाल कलर झालेला आहे आणि ते पिवळा कलर झालेला आहे सगळ्या नुकतीचा. तर आता हिरवा कलर पण असाच झाऱ्या धुवून घ्यायचा प्रत्येक कलरच्या वेळेस, नाहीतर सगळे कलर एकाच ठिकाणी मिसळून जातात. चांगले स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचा झाऱ्या, हात पण कलरचे वेगळे वेगळे करायचे. तर सगळं एका ठिकाणी मिसळू द्यायचं नाही, नाहीतर तिन्ही कलर मिसळत आणि तीन सगळे एकाच ठिकाणी होऊन जातात, तर ते वेगळं दिसते मग ते बुंदीमध्ये कलर. तर असे टाकल्याने वेगळे वेगळे कलर छान दिसतात. आणि आम्ही हाताने केल्याने सगळं हात स्वच्छ धुवून आणि कॉटनचा कपडा चांगले पुसून घेतलं होतं झाऱ्याला, तर पाणी राहिलं तर तेलामध्ये उडते म्हणून. तर सगळं असं पद्धतशीर तळून घेतलेलं आहे झटपट आम्ही. आणि आता हे करताना आम्ही 4 जणी होतो, माझी आई आणि माझी बहीण आणि माझी भाऊजाई. पण भाऊजाईतलं सगळं केलेलं आहे लहानी असून तिनं हे सगळं, आणि आम्हाला त्याच्यासारखं जमत पण नाही करायला. एवढं कलरफुल छान दिसत आहे. 4 कलर झालेले आहेत आता. हे केशरी, हिरवा आणि लाल कलर एकदम गडद झालेला आहे. आता हे मिसळून घ्यायचे आहे हाताने सगळे चांगली. आणि आपल्याला पाक पण करायचा आहे मिसळल्याच्या नंतर. तर पाकाचं पण उकळून घ्यायचं चांगलं. आपल्याला गुलाबजामुनचा पाक असताना त्याच्यापेक्षा थोडं एक स्टेप जास्त करून घ्यायचा आहे आपल्याला पाक. तर जास्त गच्च पण चाचणी करायची नाही, एकदम घट्ट आणि हे करायचे नाही. आता ही गिलासाने 4 गिलास साखर घेतली होती, म्हणजे पीठ पण 4 गिलास घेतले आणि 4 गिलासच साखर घ्यायची. तर पिठाच्या मापानुसार तर 4 गिलास घेतल्यानंतर 2 गिलास पाणी टाकलं ह्याच्यात. आणि इलायची कुटलेली होती ना माझ्या आईने, ते पण टाकून घेतली आम्ही ह्याच्यामध्ये चाचणीमध्ये. सेंट खूप छान येते इलायचीचा ह्याच्यामध्ये लाडूमध्ये. तर ही अशी सगळी मिसळून घेतलेली आहे नुकती आता आम्ही. तर मग हे पाणी आता चाचणी ठेवायचं असतात आपल्याला गरम व्हायला चांगलं 15 मिनिट तर चांगली खळखळ उकळू द्यायची चाचणी, ही कडक होऊ द्यायची चांगली. तर की आता ह्याच्यामध्ये पाकामध्ये मिसळायला व्हायसारखी. मेन ह्याच्यामध्ये कसं माप असलं ना सगळं परफेक्ट होतं एकदम. तर माप भरपूर चांगला होता आमचा पिठाचा पण चाचणीचा एकदम. मी पिठाला जेवढं पीठ होतं तेवढीच साखर घ्यायची, तर बरोबर चांगले लाडू बनतात एकदम हे. आता ही एक तार अशी चांगली एक तार चाचणी झालेली आहे. तुटत पण आहे, तुटावं थोडी चाचणी. तर आता गॅस बंद करून घेतला आहे चाचणी झाल्याच्या नंतर. आणि ह्याच्यामध्ये ह्या लाडूमध्ये टाकून घ्यायचं आहे. अजिबात बिघडणार नाहीत लाडू अशा पद्धतीने तुम्ही जर केलात तर. अशी एकदम छान परफेक्ट लाडू आहेत हे. तर 4 गिलास पिठाला 4 गिलास साखर, आणि पिठामध्ये 2 गिलास पाणी टाकायचं आणि साखरेमध्ये पण 2 गिलास पाणी टाकायचं. तर हेच तर माप किती परफेक्ट आहे. मला खूपच हे मापाचं वेगळंच वाटते. हे अंदाजाने पण करू शकतो, पण बिघडून जातात. लाडूला मापच राहायला पाहिजे. तर आता हे सगळं चाचणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये. आणि आम्ही झाकून स्टीलची प्लेट पण झाकून ठेवू लागलोत, मधामध्ये अधूनमधून बघू लागलोत. तर आता टाईम पण बघायचा आहे. आता हे भिजू घातलेला तर 6:30च्या समोर गेलेली आहे, 4 मिनिट समोर घड्याळ. तर आता हे आम्हाला 9 वाजलेच होते सगळं करायला, लाडू ते बांधायला, सगळं परफेक्ट सगळं बनवायला. तर आता हे 6:30 वाजताने आता हे आपण भिजू घातले तर किती चांगलं 2.5 तास लागलं होतं. थोडं चाचणी थोडी झाली होती, थोडीशी नरम. तर तरी पण परफेक्टच होते. 2 तास लागतातच लाडूचं भिजवायला म्हणजे. तर आमचा अर्धा तास जास्त झाला होता. आणि आम्ही दोघी बहिणी मिळून पण आम्ही हालिलो त्याला बुंदीला चांगलं. तर सगळ्यांनी केलं तरच छान टेस्टी येते एकदम. तर तिला पण दाखवायला आवडत नाही, तर तिचा पण हात घेतला आहे मी. आणि तिला खूपच अंगठ्या ते खूप घालायला आवडतात छान तिला. तर हे असं एवढं करून घेतले आम्ही दोघी बहिणींनी. आम्ही तिघी बहिणी आहेत, पण दोघीच चालू होतं दिवाळीला. एक दूर असते ती, थोडं उशिरानं एकदाच वर्षातून येत असते. तर आता हे असं लाडू करून घेतले चांगले. असं पाक मुरायला ह्याच्यामध्ये चांगला, ह्याच्यामध्ये बुंदीमध्ये. तोपर्यंत आता आपण आणखीन करायचं म्हणलं ना, ड्रायफ्रूट करून घ्यायच्यात आता ह्याचे टाकायचं. ह्याच्यामध्ये तूप टाकले आता ह्या पतील्यामध्ये. आता मग ह्याच्यामध्ये आता मनुका टाकून घ्यायच्या, साफ करून घ्यायचं सगळं अगोदर करायच्या आधी. तर हे मनुका चांगल्या फुगू द्यायच्यात आपल्याला अगोदर. आणि पुन्हा काजू ते टाकायच्यात आपल्याला. काजू आणि टरबुजाचं बी घेतलेलं आहे. टरबुजाचं बी पण खूप छान साफ करून घ्यायचे. आता काजूचे हे तुकडे करून घेतले तर, आणि हलकीश भाजायचे, तर जास्त भाजायचे नाही काजू. मनुका फक्त चांगल्या खरपूस भाजून घेतल्यात आम्ही. काजू हलके भाजून घ्यायचे. आणि टरबुजाचं बी पण त्याचा पांढराच कलर राहू द्यायचा, जास्त लाल पण होऊ द्यायचा नाही कलर. तर छान कलरफुल दिसतात लाडू आपले.
पांढरा आणि लाल, हिरवा, पिवळा एकदम छान कलरफुल होतात लाडू त्याच्याने. तर आता हे दिवाळीचं फराळाचं म्हणजे कलरफुल म्हणजे लाडूच असतात हे याचे बुंदीचे लाडू. तर आता ही चाचणी आणखीन आता 7 वाजले, अर्धा तासाच्या नंतर बघितली मी, उघडून झाकून ठेवलं. आणखीन चाचणी मुरलीच नव्हती. आता 9 वाजले. तर 9 वाजताना आता परफेक्ट झालेले आहेत. आणि आता माझी लहानी भाऊजी आता लाडू बांधत आहे. तर तिला खूप घाई असते, लेकरं पण येतात तिला, तरी पण मला शिकायचं होतं म्हणून मला तिने शिकलेले आहेत हे लाडू करायला. तर चला तर मग लाडू पटपट बांधून घेतलेत माझ्या भाऊजईनी. आणि तिच्या स्वयंपाकघरात आपण सर्वांचं स्वागत आहे. आता हे लाडू सर्व लाडू एकदम कलरफुल झालेले आहेत, आपले एवढे 2 प्लेट. तर माझ्या माहेरच्या स्वयंपाकघरात आपण सर्वांचं अनेक एकदा स्वागत आहे. लाडूसहित कलरफुल लाडू एकदम टेस्टी आहेत.